दिवशी लग्नाला यायचं. उद्या जगद्गुरूंच्या अड्डपालखीसाठी सगळे महिला पुरुष येतील आणि तो कार्यक्रम भव्य दिव्य होईल. अड्डपालखी झाल्यावर महास्वामीजींचं आशीर्वचन होईल आणि त्याच्या जाताना मला कोणीतरी सांगितलं होतं की तुम्ही आळंदपर्यंत नीट जावा पण तिथून जर व्यवस्थित जावं दमाने जावं. म्हटलं का? त्यांनी नाही सांगितलं का? आम्ही आळंदपासून पुढे जाताना मला रात्री एक महिला भेटली रस्त्यावर. आता मी काही फक्त तिचा चेहरा बघितला, पाय बघितले नाही. आमच्या ड्रायव्हर काकाने बघितले, पाय उलटे होते म्हणजे. त्या बाईने मला विचारलं, अप्पा मला पण आंदोलला यायचे कथा ऐकायला. म्हणजे चल, पण तिने विचारलं कोणाच्या घरी जाऊ सांगा. मी मला ते टाळी वाजवत नाही, भजन करत नाही, त्यांच्या घरी तू अगोदर जा. ती बाई बाहेर बसली बरं का, म्हणून टाळी सगळ्याची एकदा झाली पाहिजे प्रेमाने भजनात. नमः पार्वती पदे शिव हर हर. खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या हातावर होत नाही कोणते एक शिवरे ठेवायला काढून एकदा सगळे नमः पार्वती पदे शिव हर हर. आमचा राग आला तर मी काही कोणा येणार नाही तुमच्याकडे. आपण बरोबर येईल, तुम्ही सगळे नीट झाले पाहिजे महादेव. कारण हे गाव महादेवाचं आहे. जरी खंडोबाचं गाव असलं तरी खंडोबा महादेवाचा अवतार आहे आणि त्या खंडोबाने दुसरं लग्न करायला तुमच्या गावात त्याला यावं लागलं. म्हणजे बाकीच्या दुसरं करायला ते या म्हणत नाही, पण हे गाव महादेवाचं आहे. आणि आता आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं की इथे 2 आमदार झाले, कारण खंडोबाची दुसरी बायको इतकी म्हणून 2 आमदार इथे पाहिजेच होते. खंडोबाला 5 बायका झाल्या हे तुम्हाला नाही माहिती. मल्हारी मार्तंड नावाच्या ग्रंथामध्ये खूप सुंदर वर्णन सांगितलं. पहिली बायको लिंगायताच्या घरची, तिचं नाव होतं माळसा. दुसरी बायको भानुबाई जी नंदुर्ग अंदूरच्या तिथे जन्माला आली. पूर्वीचं या भागामध्ये जे गाव होतं त्याचं नाव होतं चंदनपुरी. अजामेळा नावाच्या नगराला बाण नदीच्या काठावरती मुलगी सापडली, ती बानू म्हणून ती धनगर कुळातली. माळसा म्हणे देवाला, माळसा म्हणे देवाला,
सवल घरानो सवल घरानो मला घराची बानो. तिसरी बायको रंभा चिंप्याच्या घरातली. चौथी पत्नी खंडोबाची होती ती फुला माळ्याच्या घरातली. आणि पाचवी पत्नी होती चांदाळी जी बागवानाच्या घरातली. अशा 5 बायका त्याला झाल्या. पण सगळ्यात लाडकी बायको कोण होती? हा, बानू होती की नाही? मग बायको जर लाडकी बानू असेल तर तिच्या माहेरचे सुद्धा लाडकी. मला वाटत नाही एवढं तुम्ही भजनात आनंद घेता. जर लाडके असतात तर भजनात आनंद घेतला असता. सगळे प्रेमाने आनंद घेत आपल्याला कथा ऐकायची आहे. पहिलं मंगलाचरण केलं. सच्चिदानंद रूपाय सदसर्वशजी हे नमः शिवाय भगवान शिवाचं वर्णन करत असताना सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याची कथा सांगितली. तुम्ही सगळे लोक भाग्यवान आहेत. हे 4 महाराज नाही तर साक्षात ब्रह्मदेव आहेत. म्हणजे महाराज लोकांनी काय करावं, जगामध्ये कसं राहावं हे शिकवणारे. कारण आचरेचा मठ सुद्धा महाराष्ट्रात